हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 29 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन। रॅलीमध्ये मनसेही सहभागी। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटलांची प्रचार रॅली। जळगावमधून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याकडून अर्ज दाखल। तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंची रॅली। आई सुप्रिया सुळेंसाठी मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात। युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंचा बारामतीमध्ये प्रचार। 542 खासदारांमध्ये जे 10 जागा लढवतात ते जाहीरनामा करून राहिले, यांच्यावर कुणाचा विश्वास बसेल? शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांची टीका। नाशिकमधून उमेदवारी दिली असती तर निवडून आलो असतो, नाशिकच्या जागेबाबत छगन भुजबळांचं वक्तव्य। शिरूरमधून लढण्यास भुजबळांनी नकार दिल्यानं आढळराव पाटलांना उमेदवारी। अमोल कोल्हेंचा दावा। तर शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिलेली, कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा। अमोल कोल्हेंच्या दाव्यामध्ये तथ्य नाही, त्यांना आमच्या पक्षातील काहीही माहिती नाही। शिरूरबाबतच्या कोल्हेंच्या दाव्यानंतर अजित पवारांकडून स्पष्ट। प्रीतमताईंची काळजी नको, मी तिला नाशिकमधून उभी करेन, पंकजा मुंडेंचं विधान। तर पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं, त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं, भुजबळांचा पंकजांना सल्ला। पवारांचे व्हिडिओ दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत हे दिसेल, फडणवीसांचा पवारांवर इशारा। तर भाजपला पराभव लक्षात आल्यानं उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका, पवारांचा पलटवार। रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येतील, रक्षा खडसेंनी भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसेंकडून विश्वास व्यक्त। रावेरमध्ये रक्षा खडसेंविरुद्ध श्रीराम पाटील लढत। नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा। बंडखोरीनंतर विशाल पाटलांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष। सांगलीत भाजपचे 2 उमेदवार, लिफाफे वाटण्यासाठी दुसरा उमेदवार पाठवलाय। संजय राऊतांचा विशाल पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा। विशाल पाटील भाजपची बी टीम, चंद्रहार पाटलांची टीका। परभणीमध्ये युवकांकडून महादेव जानकरांची गाडी अडवत तपासणी। गाडी अडवणारे मवियाचे उमेदवार संजय जाधवांचे कार्यकर्ते, जानकरांचा आरोप, पोलिसात गुन्हा दाखल। फेअर प्ले ॲप प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स। 29 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।